25 वर्ष जसं हेमंतनी सांगितलं की 25 वर्ष आमच्या क्लबला पूर्ण होत आहेत आणि मग जरा आपले अति जवळचे जे दोन व्यक्तिमत्व आहेत त्यांच्याबरोबर जरा गप्पा मारूया हा मुद्दा आहे. तर पहिले म्हणजे आमचे GSR PDG रवी धोत्रे. मला सगळं लिहून आणावं लागलं. ही वॉज प्रेसिडेंट ऑफ कर्वे नगर 92-93. Incidentally, I was inducted by him in Karvenagar in 92-93. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. एकदम प्रेसिडेंट ऑफ पुन्हा नॉर्थ 6-7. त्याच वर्षी ही वॉज कॉप्स कन्व्हेनर. गंमत अशी की त्याच वर्षी मी पण प्रेसिडेंट होतो आमच्या क्लबचा. सो वी आर ऑल्सो कॉप्स मेन. GSR ऑफ आवर क्लब, GSR ऑफ RCP देवरोड. आता पुढचे जरा त्याचे बायोडेटाच वाचतो. फर्स्ट डिस्ट्रिक्ट लिटरसी कमिटी चेअर DLCC 13 ते 16. रोटरी इंडिया लिटरसी मिशन नॅशनल कमिटी मेंबर 15-17. ही हॅज रेज 10 crore, ओव्हर दॅन 10 crore फंड्स थ्रू टाटा ग्रुप. आपल्या सगळ्यांना माहिती बऱ्याचशा फंडिंग त्यांनी आणलेलं. द बिगेस्ट कॉर्पोरेट ग्रँट अंडर CSR इन रोटरी हॅज कम्प्लिटेड, ऐका, 1750+ e-learning schools till today. Highest achievement in South Asia. He received first award in teacher training in first म्हणजे पहिलं in South Asia Summit 2017. 2019-20 साली ते डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आपले होते. ते कसे झाले वगैरे ते आपण नंतर बघू. He brought the highest global grant. साधं वाक्य साधंच. He brought the highest global grant in the world, $8.57 lakh to establish Rotary Hospital in Pune. Total $3.8 million were brought in RID 3131 for various community projects. He made all-time record $1.65 million to TRF. The district that time was second in India and 13th in the world. त्याच्यानंतर Rotary coordinator for Zone 7 covering 9 Rotary districts. Brought Zone 7 as top 1 zone all over Rotary world in membership growth. टाळ्या. हल्ली आपलं काय होतं, 1 जुलैला काय, 30 जूनला काय. परत एकदा टाळ्या. Training leader for gates and GNTs at Abu Dhabi. And he has also received Service Above Self Award 22-23. एवढं लांब जे काय होतं त्यातलं मी शॉर्ट करून बोललोय आता. सो लेट अस गो टू नाव महेश. One and only RI director from 3131. He is a doctor by profession, MD in gynecology, hospital administrator, an entrepreneur by nature, an adventure by passion, and Rotary leader by achievement. चांगली चांगली शब्द वापरले. Joined Rotary in 1995. Sports City. त्यावेळेला महेश प्रेसिडेंट वॉज ब्लाइंड अँड रंजन पंड्या. अच्छा ठीक आहे. आणि आय थिंक यू सेड दॅट द मीटिंग शुड नॉट बी इन एनी हॉटेल असं काहीतरी झालेलं होतं ना, बरोबर ना? एव्हरी पेनी शुड गो टू अ सर्व्हिस कॉज. हा. सो राईट फ्रॉम म्हणजे आल्यापासून त्याचे जे विचार त्या पद्धतीचे होते. 1998 ही वॉज प्रेसिडेंट. 2005-2006 district governor. So youngest DG in the world. दोन गोष्टी मला आठवतात महेश. फर्स्ट टाइम ही डिड दॅट इंटर डिस्ट्रिक्ट पेट्स इन पणजी. आणि ऍक्च्युअली आय वॉज सपोज टू बी द प्रेसिडेंट इन हिज इयर. सो आय अटेंडेड द पेट्स. आणि मग आपण बरेच काही कार्यक्रम केले. आम्ही त्याला आठवतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जस्ट थिंक अबाउट दिस कॉन्फरन्स. मला जे आठवते त्याप्रमाणे
31 डिसेंबर 2005 आणि 1 जानेवारी 2006, बरोबर आहे. आणि 30 तारखेला दुपारी किंवा काय दुपारी मला वाटतं ना, जे काय तिथे पॅन कार्ड मध्ये आपण हे होती डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स, तर त्याचं पॅन्डल ते वरती जे बांधलेलं होतं ते पडलं. सो वी वर पॅनिक, ही वॉज नॉट पॅनिक. आणि रातोरात जागा तिथलीच बदलून तिथलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर बनवून सकाळी 9ला कॉन्फरन्स. मला ह्याच्यात एक किस्सा आठवतो. मी बऱ्याच वेळेला कुठे कुठे लेक्चर द्यायला जातो. मी एकदा मिलिटरी हॉस्पिटल कडे गेलो आणि मी माझे असे बोलायचे सगळ्या स्टाईल मध्ये असं चाललेलं होतं. हे बघत काही जोक मारलं ना तरी सगळे गप्प. म्हणलं ते आपल्या हास्य जत्रेमध्ये जोक पडतात ना, तसं मला वाटलं. मी तिथे समोर कमांडंट बसले होते. थोडं एक म्हटलं आलोच, त्यांच्याकडे गेलो. म्हटलं सर, जोपर्यंत तुम्ही हसत नाही पुढच्या जोक पासून सगळं सुरू झालं. सो कमिंग बॅक टू दिस कॉन्फरन्स, ह्याच्यावरनं मला त्याचे ते वैशिष्ट्य सांगायचे की खुदी को कर बुलंद इतना कि हर खता से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है. इथून डायरेक्ट सीन कट टू रोटरी इंटरनॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर 2021-22, रोटरी इंटरनॅशनल PRF ट्रस्टी लायझन रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम RI बोर्ड 21-22. हे काय सांगशील? एक मेंबर रोटरी इंटरनॅशनल बोर्डचा हा रोटरी फाउंडेशन ट्रस्टीवर 1 year साठी जातो. बरं. डेप्युटेड ॲज अ ट्रस्टी. बरं. सो दॅट वॉज 1 year. रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट रिऑर्गनायझेशन बायफर्केशन कमिटी 21-24 होता. आता बघू, आम्ही ठरवतो नंतर. RI ऍडमिनिस्ट्रेशन कमिटी मेंबर 22-23, ऍडवायझर रोटरी इंडिया लिटररी मिशन, चेअरमन रोटरी न्यूज ट्रस्ट, कन्व्हेनर, ट्रेनर, फॅसिलिटेटर, chairman for 50+ districts worldwide. RIPR in 6 districts in world in 1 year. And he has been to 20+ districts worldwide. But record करत जातो सारखं. He is also a deserving recipient of Rotary Service Above Self Award, TRF citation for meritorious service, पोलिओ प्लस अप्रिसिएशन अवॉर्ड. आता थांबतो आणि टाळ्या. एवढा मोठा आहे, त्यातनं मी काहीतरी सिलेक्ट करून ठेवले तरी ते एवढं मोठं झालं. नाउ आय विल कम बॅक. ही साधी तुम्हाला तुमची थोडीशी सो रवीज हॉबीज इन्क्लूड रीडिंग मराठी अँड संस्कृत लिटरेचर अँड ट्रॅव्हलिंग. त्याच्याबद्दल तुला काही थोडस 1-2 वाक्य सांगता येते? याच्यावरती आपण काय बोलतो लोकांनी ठरवायचं असतं ना. माझा खरंच अभ्यास आहे की नाही मराठी संस्कृती. बरं, मग पुढे विचार. सो ही जॉईंट, ॲज आय टोल्ड यू, जॉईंट इन 1919 कर्वेनगर. 92-93 ला प्रेसिडेंट होता आणि त्याच्या वर्षात 22 नोव्हेंबर 1992 या दिवशी त्यांनी मला रोटरीत आणले. मी आजपर्यंत टिकून ताली तो बनते यार, क्या है. 33 वर्ष झाली ना. असं काय करताय? पाषाण क्लब का स्थापन करण्यात? मी रोटरी क्लब पुन्हा नॉर्थ मध्ये जॉईन झालो 2000 साली. तेव्हा रोटरी क्लब पुन्हा नॉर्थची मला एक गोष्ट प्रचंड आवडली, म्हणजे आमची शिस्तबद्धता, वक्तशीरपणा आणि प्रचंड असे कम्युनिटी प्रोजेक्ट्स. मी कर्वेनगरमध्ये होतो तेव्हा तो एक कौटुंबिक क्लब होता, म्हणजे 90 ते 99 पर्यंत. पुन्हा नॉर्थ हा असा क्लब होता कॉस्मोटिक स्ट्रक्चर, आणि कर्वेनगर हा एक मराठमोळा असा क्लब होता. अजूनही तसाच आहे मला वाटतं. आणि माझ्या एक लक्षात आलं की जर रोटरी क्लब ऑफ पुणा नॉर्थचा वक्तशीरपणा, त्यांचं प्रचंड कार्यशैली, चांगली कार्यशैली आणि कर्वेनगरचं एक कौटुंबिक प्रवाह, हे जर एकत्र आले तर एक आणखीन चांगला क्लब निर्माण होऊ शकतो.
आणि म्हणून मी खरं तर पाषाण या क्लबचं JSR झालो आणि पाषाण हा क्लब स्थापन झाला. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आज हाच वक्तशीरपणा, चांगले कम्युनिटी प्रोजेक्ट्स हे पुन्हा नॉर्थचे गुण घेऊन गेले 25 वर्ष पाषाण काम करतोय, याचा मला सार्थ अभिमान आहे. पाषाण क्लब फॉर्म करत असताना तसं साध्या पद्धतीने झाला आणि ज्या वेळेला तुम्ही देहरोड क्लब फॉर्म केला तेव्हा शेखर मेहतांना घेऊन आला होता, असा अन्याय का? नाही, तर हे महेशची कारागिरी होती, माझी नव्हती. कारण मोठ्या लोकांना आणणं, त्यांना पटवून आणणं, हे काम फक्त तोच करू शकतो. आणि त्यावेळेस त्याचे माझे संबंध चांगले होते. रादर त्या वर्षी, कारण मी त्याला विनंती केली, मग त्यांनी बहिणीच्या लग्नात भावाची मुंजा भरवतात तसं एक आणखीन कार्यक्रम आखवला शेखर मेहतांचा, आणि त्याच्यामुळे भावाची मुंज होऊन गेली. मला एक कळत नाही, तुझे एक एक वर्षात एकेका माणसाशी चांगले संबंध राहतात, नंतर बिघडतात, असं का होतं? तो त्या माणसाचा दोष आहे, मी काय करू शकतो. थोडं मराठीत चालतंय ना, कारण त्यातली मजा जी आहे ना मराठीतली, मधनं प्रयत्न करू, भाषेचा वाद नको परत सध्या फार पडा. तर सर म्हणायचं नाही. महेश, तू 21 ते 23 RI डायरेक्टर झोन 4 आणि 7 म्हणजे काय? RI डायरेक्टर हा संपूर्ण रोटरी वर्ल्डचा असतो. सो सर्वसामान्य 210 देशांचा डायरेक्टर असंच असतं. त्याच्या इलेक्शन प्रोसेसमध्ये काही स्पेसिफिक झोन्स म्हणलं त्याचं वोटिंग होतं. 4 आणि 7 हे जे वोटिंग झोन्स आहेत, तर त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे 22 डिस्ट्रिक्ट आहेत. तसं प्रत्येकाला म्हणजे 17 झोन आहेत संपूर्ण जगभरामध्ये. तर त्या 17 झोनमध्ये 17 डायरेक्टर्स होतात. अल्टरनेट पद्धत असते आपल्याकडे. वर्ल्डमध्ये 34 झोन, एका वेळेस डायरेक्टर बोर्ड 17चं येतं, पुढच्या वर्षी परत दुसऱ्या 17चं येतं. असा तो राऊंड रॉबिन चालतो. तो फक्त इलेक्शनचा झोन आहे, त्याचा आणि डायरेक्टरचा काही संबंध नाही. आता 25-26 मध्ये चेअरमन रोटरी फाउंडेशन इंडिया हे अपॉइंट होतं. इलेक्शन त्याचं काय, त्याच्यात रोल काय असतो? रोटरी फाउंडेशन इंडिया म्हणजे थोडक्यात तुम्ही सगळे जे काही रोटरी फाउंडेशनला जे पैसे देत आहे, युअर अॅन्युअल गिव्हिंग, युअर CSR डोनेशन्स, युअर ग्रँड मॅनेजमेंट, युअर स्टुअर्डशिप, युअर ऑडिट्स, युअर एक्झम्पशन्स ऑफ ATG, 35AC, 12A. तर असं आमचं एक रोटरी फाउंडेशनचे वेगवेगळ्या जगभरामध्ये अशी 6-7 ऑफिसेस आहेत. झुरिचला आहे, टोकियोला आहे. तसं एक साऊथ ईस्ट एशियासाठी आपलं दिल्लीमध्ये ऑफिस आहे. सो राईट नाव वी लुक आफ्टर most of the Asia, including India, and some peripheral countries like Sri Lanka, Pakistan, Bangladesh, Nepal, Maldives, Bhutan, and of course Vietnam up to Korea, not Japan. तर तो संपूर्ण आमचा एक रोटरी फाउंडेशन इंडिया म्हणून एक ट्रस्ट आहे, तर त्याचा मी चेअरमन आहे. यू हॅव ऑलवेज बीन अ चेअरमन. कधी सेक्रेटरी वगैरे कुठे झालायस का? अपवाद, जर चेअरमन ही बाई असेल तर मी तिचा सेक्रेटरी होतो. असे अपवाद काही आहेत? म्हणजे स्पोर्ट्स सिटीज मला ही सवय लावून ठेवली आणि तू इंटरनॅशनली कॅरी केली. म्हणजे डॉक्टर पवार, हाळबे सगळे इथे जे बसलेत ना, त्यांनी तो चावटपणा केला की पहिली जेव्हा लेडी प्रेसिडेंट झाली तेव्हा तिला गप्पा बसू नये म्हणून मला सेक्रेटरी केलं क्लबमध्ये. मग तसंच ते सारखं होत गेलं, ते अप टू जेनेफर पर्यंत गेलं ते प्रकरण. ते काय म्हणजे आता मला असं दिसतंय की यू आर अ सेक्रेटरी अँड नॉमिनेशन कमिटी मेंबर टू अपॉइंट RI प्रेसिडेंट. तर आपल्याकडे RI प्रेसिडेंट जो अपॉइंट होतो वर्ल्ड वाईड, त्याची पुन्हा एक नॉमिनेशन कमिटी असते. सेम पॅटर्न. अगेन 17 मेंबर्स दे रिप्रेझेंट दॅट कमिटी इन 1 year. सो ऑड झोन्स अँड इव्हन झोन्स. मी जसं सांगितलं 34 झोन्स आर देअर. सो 1, 3, 5, 7, 9, 11 असं करत जातात. सो 17 people from worldwide they come into one committee. And then they appoint one secretary in that committee. So recently, आता Larry Lunsford, if you have heard, was appointed, and Yanka Barbola. So that time I was appointed as the secretary of the nomination committee, elected by, again, entire world, for every proceedings, question answers, interviewing the presidents,
and following all the process of manual of procedure. Mahesh has a doctor's family for 4 generations. Kotbagi Hospital, father is doctor, Mahesh is doctor, Amita is doctor, त्यांची दोन्ही मुली, Chinmay, na, she has become a radiologist, and Sana, she is also following. मी डॉक्टरची फॅमिली आहे, जनरेशन टू जनरेशन. मग आता तू इतका सारखा आता 2-3 वेळा आपलं जेव्हा बोलणं चाललं होतं तर युअर ऑलवेज अब्रॉड, म्हणजे रोटरीला वाहून घेतलेलं व्यक्तिमत्व आहे. मग एवढं सगळं करत असताना तू भारतात कधी असतो? मला वाटतं याचं उत्तर आम्ही तर चांगलं देऊ शकतो. ठीक आहे, तिलाही विचारेन असेल. माझ्या सुखी संसाराचा राज येत की तो बाहेर असतो. आता तर जोरात टाळ्या पाहिजे. हा, आपण आय कम टू यू अगेन. पण म्हणजे मला काय म्हणायचंय, बरोबर, तरी 2 गोष्टी मी ती गोष्ट नंतर बोलतो. पण तुझ्या म्हणजे व्हॉट वॉज मोटिवेटिंग किंवा काय असं काय काय गरज मी जेव्हा DLCC होतो, आता खरं कारण सांगतो, हा. हे आपलं मजा म्हणून. हो. तेव्हा DLCC असताना मला रुरल एरियामधले एक 10-12 रोटरियन्स असे भेटले की ज्यांना खरोखर काम करण्याची खूप इच्छा होती. आणि माझ्या डोक्यात होतच मी गव्हर्नर होणार. तर मी त्यांना एक काम दिलं की तुम्हाला जर रोटरीसाठी खरंच काम करायचं असेल तर तुम्ही तुमच्या 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी जी शाळा होती किंवा जे खेडेगाव होतं त्या खेडेगावात जा आणि तुमच्या वेळेस तुमची शाळा कशी होती हे बघा आणि आज ती कशी आहे हे मला सांगा. तेव्हा त्या 8-10 लोकांनी मला जवळजवळ 90% लोकांनी सांगितलं की जशी शाळा 20 वर्षापूर्वी होती तशीच ती आज आहे सर. मग मी त्यांच्यासमोर एक प्रश्न मांडला की ही शाळा आपण बदलू शकतो का, याच्याविषयी विचार करा. आणि माझ्या गव्हर्नरशिप आणि निवडून येण्याचं खरं कारण हे हॅपी स्कूल्स हे प्रोजेक्ट आहे, हे मला अभिमानाने सांगावंसं वाटतं. कारण हीच 10 लोक जी स्वीट सिस्टीमचा पण भाग होती, ह्याच 10 लोकांनी हा कार्यक्रम RDPचा जो आहे, ज्याला कधी कधी रवी धोत्रे EP म्हणजे इलेक्शन प्रोग्राम असं म्हटलं जायचं, काही म्हटलं असं त्या हरकत नाही, पण ह्या प्रोग्राम ह्याच 10-15 लोकांनी पुढे नेला. ते त्या वर्षात प्रेसिडेंट होते आणि मला खऱ्या अर्थाने सार्थक झालं की मी गव्हर्नर का झालो याचं. तुम्हाला एक क्लू दिलाय. RDPचा लॉंग फॉर्म सांगितलं ते, रवी धोत्रे इलेक्शन प्रोग्राम. 4 वेळा तू लढलास, बरोबर. मला ते आठवत होतं. दीपक शेकारपूर, अराना, प्रशांत देशमुख आणि 4th टाइम लकी. एवढं तू काम कसं काय? तू शब्द चांगला वापरलास की 4 वेळा लढलास आणि लढल्याशिवाय जिंकता येत. ठीक आहे. गिरना भी कभी कभी अच्छा होता है, अपने औकात का पता चलता है. हळूहळू इथे बाहेर बघ. और बढ़ते हैं उठाने को हाथ तभी अपनों का पता चलता है. हे मला उद्देशून होतं. प्रत्येक म्हणजे एक थोडासा एक जनरल प्रश्न, तुम्ही दोघे उत्तर देऊ शकता. प्रत्येक डीजी इलेक्शनच्या वेळेला कुठेतरी अलायन्स, कुठेतरी ओरिएंटेशन असं ते तेवढ्यापुरतं होतं, काहीतरी होतं. मग आम्ही आणि मग अशी सांगितलं सामान्य काय पण बोलला होतं तसं ते आम्ही पण एक म्हणजे ते आम्ही त्याच्याकडे संशयाने बघतो, तो माझ्याकडे संशयाने बघतो. पण 2 कॅन्डिडेट असतात, काही 3 असतात. हे असं नेहमी असं का होतं, म्हणजे त्याचं माझे काही रूट कॉज आहे किंवा कॅन गिव्ह सम थ्रो सम लाईट ऑन दिस, काही तुमच्या मनात? एक लक्षात ठेव की गव्हर्नरशिपसाठी लढणारा प्रत्येक कॅन्डिडेट त्याला काहीतरी चांगलं काम करायचं असतं म्हणून तो लढत असतो. आपल्याकडचं एक दुर्दैव असं आहे की तो लढतो आणि एका वर्षातच गायळून परत जातो आणि घरी बसतो. माझ्यासारखी काही कमी उदाहरणं आहेत. हा, मला कळलं रोग कुठे. पण हा प्रत्येक कॅन्डिडेट हा चांगलाच असतो हे लक्षात ठेवा. त्याला काहीतरी चांगलं काम करून दाखवायचं असतं. तो आपला प्रतिस्पर्धी नसतो.
तो आपला मित्रच असतो. आणि ह्या नात्याने जर या निवडणुकीकडे बघितलं गेलं तर ती अत्यंत खेळकर आणि चांगली असते. म्हणजे मी तुला उदाहरण सांगतो की विवेकानंदांच्या विरुद्ध मी कन्करन्सेस गोळा करायचा प्रयत्न केला. मला 9 पैकी 8 कन्करन्स मिळाले, 2 कन्करन्स पळवण्यात आले. पण त्यासाठी माझी आणि विवेकानंदामध्ये कधीही दुश्मनी ठरली नाही. त्याच्याच वर्षामध्ये आणि महेश लिटरसी चेअर आपलं सेमिनार होतं इथं, तर विवेकच्याच वर्षामध्ये पहिली 10 कोटीची ग्रँट मी आणली होती. त्यामुळे हे वैषम्य कधी मनामध्ये जर ठेवलं नाही तर मला वाटतं सगळे चांगले मित्र असतात. आणि म्हणून जरी ते प्रतिस्पर्धी होते 2 महिन्यासाठी, तरी आमच्या मैत्रीमध्ये कधी खंड पडला नाही. दीपक शेखरपूर माझा चांगला मित्र आहे, प्रशांत देशमुख आहे, विवेक माझा चांगला मित्र आहे. आणि ह्या दृष्टिकोनातून जर निवडणुकीकडे बघितलं तर मला वाटतं सगळं म्हणून तो 1 महिन्याचा खेळ असतो, बाकी 11 महिने रोटरीचं काम करायचं असतं. तुला काय सांगायचं नाही, तसं इलेक्शनाविषयी मला फारसा कळत नाही. मी येणार नाही, त्याच्यावर मी येणार आहे, पण या मुद्द्यावर काही सांगू शकतो. पहिली गोष्ट अशी आहे की इलेक्शन होणं इट्स अ व्हेरी गुड डेमोक्रेटिक सिस्टम. वेन वी से अनअपोज इलेक्शन करायची, सो अनअपोज इलेक्शन कन्सेप्ट इज नथिंग बट इट साऊंड्स अ लॉबिंग फ्लेवर. तर लोकांना मनमोकळेपणाने इलेक्शन करू द्यावे. आणि संपूर्ण जगभरातले जर आपण सगळ्यातले दिग्गज नेते जर बघितले, कोणी असू देत, इतिहासामध्ये 500 वर्षामध्ये वेन एव्हर देर इज इलेक्शन इट्स अ डेमोक्रेटिक व्हॉइस. पण हल्ली कसं असतं की इलेक्शन हे 2 प्रकारचे असतात. फार याच्याबद्दल अशी तुझ्या भाषेत चिवडा न करता सांगण्याची गोष्ट, काही कॅन्डिडेट हे एखाद्या उमेदवाराला पाडण्यासाठी म्हणून उभे केलेले असतात. तो नेसेसरीली तो कॅन्डिडेट नसतो. पण लोकांमध्ये हा विषय कळण्याला फार उशीर होतो. म्हणजे स्पर्धा 2 उमेदवारांची असते, त्यातला एखादा उमेदवार जर तुल्यबळ असेल तर त्याचं तुल्यबळ कमी करण्यासाठी म्हणून एका 3ऱ्या माणसाला उभं करतात. आणि अजून लकीली रोटरी जातीयवादपर्यंत आलेलं नाही. म्हणजे हा एक विषय आत्ता अजून तरी आपल्याकडे आलेला नाही. काही ठिकाणी आहे तो, पण मग त्याची वेगवेगळी गणितं चालू होतात. म्हणजे पैशाचं राजकारण, मग जातीचं राजकारण, मग अवॉर्ड्सचं राजकारण, मग फेवरिझमचं राजकारण, मग ग्रँट्सचं राजकारण. पण मला असं वाटतं एक सत्सद विवेकबुद्धीने आपण ज्या कॉजसाठी आलेलो आहोत त्या कॉजमध्ये आपण कायम इलेक्शन ही चांगली सिस्टीम आहे असं ग्राह्य धरून कोण चांगला उमेदवार आहे याची चांगली तुलना मनमोकळेपणाने करावी. आणि एखाद्याने जर समजा त्याचं दुसरं ओपिनियन दिलं तर इट शुड नॉट बी ट्रीटेड की त्यांनी माझ्या अपोजिशनमध्ये ओपिनियन दिलं. इट शुड बी ट्रीटेड दॅट माय ओपिनियन वॉज डिफरंट, हिज ओपिनियन वॉज डिफरंट, अँड यू शुड रिस्पेक्ट दॅट. खूप वेळा काय होतं, क्लब लेवलला, डिस्ट्रिक्ट लेवलला, झोन लेवलला एखाद्याने एखादं ओपिनियन दिल्यानंतर इट बिकम्स अ कॉन्फ्लिक्ट फॉर एव्हर, रॅदर दॅन दॅट वॉज ओनली मेंट फॉर दॅट पर्टिक्युलर एपिसोड अँड दॅट इज डिझॉल्व्ड अँड ॲडजॉर्न्ड. So one should agree to disagree. Absolutely. Absolutely. Okay. रवी, एक अजून एक असा प्रश्न विचारतो, उत्तर द्यायचं का नाही ठरव. एनी मेमरी व्हाईल विनिंग दिस इलेक्शन, तुला असं काही सांगता काय नाही? सहज विचारलंय प्रश्न. माझ्या यशामध्ये टाटा टेक्नॉलॉजीचा फार मोठा भाग होता. कारण त्यांनी जी मोठी ग्रँट दिली त्याच्यामुळे आपण रोटरीचा एक मोठा प्रोजेक्ट तयार झाला. आणि त्या प्रोजेक्टमुळे मला सर्वांपर्यंत पोचता आलं आणि यश मिळालं. तर ज्यावेळेस मी DG म्हणून निवडून आलो त्यावेळेस सांगायला हरकत नाही की सगळ्यात पहिली बातमी मला बिरेन धरमसिंहने दिली. कारण त्यावेळेचे गव्हर्नर प्रशांत देशमुख यांचे पासवर्ड त्यांच्याकडे होते आणि देशमुख 11पर्यंत उठत नव्हते. त्यामुळे ह्यांनी 9 वाजताच मला एक बातमी सांगितली. डिफेमेशन होईल, इथे डिफेमेशन केस होईल. माझ्याकडे 7 चालू आहेत. ते सूर्यवंशीच आहेत. ते म्हणले की फक्त कोणाला सांगू नकोस, कारण सर उठले की 11 वाजता तुला कळवतील ऑफिशियली. त्यामुळे साधारणपणे 11:15 वाजता मला त्यावेळेच्या गव्हर्नर प्रशांत देशमुखांनी कळवलं की अरे यू हॅव बीन इलेक्टेड. आणि मला त्यावेळेस मला वाटतं 180 मतांपैकी 140 मतं पडली होती आणि उरलेल्या 3 उमेदवारांना उरलेली 40 पडली होती. पण बिरेंनी सांगितलं की तुम्हाला एवढी मतं पडलेलीच साईटवरती ते दिसतंय रिझल्ट तो.
त्यावेळेस मी उठून पहिला उठलो आणि टाटा टेक्नॉलॉजीचे CEO होते, जे या आपल्या CSR फंडाचे जनक होते, त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं, सर माझी फार इच्छा होती की तुमच्याकडे भेंडीची भाजी खावी आज. आणि त्यांनी 10 वाजता त्यांच्या मिसेसला भेंडीची भाजी करायला लावली. ती भेंडीची भाजी खाऊन मी तिथून बाहेर पडलो आणि मग मला गव्हर्नरचा फोन आला, अरे यू हॅव बीन इलेक्टेड. दॅट इज अ इटर्नल मुवमेंट फॉर मी. खरं म्हणजे मी हा प्रश्न त्याला विचारला होता. त्यांनी स्पेडवर कुणी केलं काय, थोडे कुणी काम केलंय, पण त्यांनी सोयीस्करपणे टाळले. नाही, ज्या लोकांचा यशामध्ये सहभाग आहे त्यांचा आपण उल्लेख करायचा नाही करायचं. करायचा. बिझी झाल्यानंतर तुझा जो प्रवास आहे आणि तू जेव्हा म्हणजे सगळ्या जणांचं म्हणणं की यू आर गुड ओरेटर, तू छान बोलतोस, लोकांना तुझं भाषण ऐकायला आवडतं. म्हणजे काही जण म्हणतात इट्स अ ट्रीट टू लिसन टू राईट. तुला अनेक डिस्ट्रिक्ट मधनं बोलावलं. त्याच्यामध्ये एक बारीकशी घटना मला आठवते, ते काय आमच्या बोलण्यात झालं होतं एकदा. सो ही वॉज आता अनेक डिस्ट्रिक्ट मध्ये जाऊन बोलतो म्हणजे बोलवलं जातं त्याला भाषण करायला. तो एका हिंदी भाषिक डिस्ट्रिक्ट मध्ये गेलेला आणि आपण रजिस्ट्रेशन काउंटरला बसतो ना आपल्यासारखे कार्यकर्ते, तसे कोणतरी बसलेला होता आणि ते हिंदी भाषिक होतं. तर त्या आपण म्हणतो ना, हा कोण तुम्ही, तुमचं काय नाव, कुठलं काय तरी. त्या माणसाने हिंदीत विचारलं, आपकी तारीफ. रवीने उत्तर दिलं, अब अपने मुंह से अपनी तारीफ क्या कर. रवी नाही काफी आहे. तिथं कोणतरी त्याला ओळखत होता, अरे आपले चीफ गेस्ट आहेत म्हणून ते रवी. पण तुला सांगू का, कधी कधी चीफ गेस्ट म्हणून माझी पत्ता पण काढण्यात आलेला. मी एकदा बेंगलोरला गेलो होतो आणि हुबळीला, आणि माझ्याबरोबर आपले शिवाजीनगरचे CD महाजन होते. आणि CD महाजनांना एक सवय आहे की घरातून निघतानाच ते सुटापुटातून निघतात. आणि मी गाडी चालवत होतो, CD महाजन माझ्या शेजारी बसले होते, सुटापुटात बसले होते, मी T-शर्ट मध्ये होतो. आता आम्हाला ज्या वेन्यूच्या ठिकाणी जायचं होतं, मला कल्पना नाही की त्या वेन्यूच्या ठिकाणी डायरेक्ट माझी गाडी तिथं जाऊन पोहोचेल म्हणून. म्हटलं कुठेतरी हॉटेलवरती ब्रेक देतील आणि मग आपण आवरून जाऊ. म्हणून मी गाडी तिथे ठेवली. व्हॅलेट पार्किंग होतं, मी त्या माणसाकडे चावी दिली. CD महाजन तिकडून उतरले. तिथला गव्हर्नर आला, त्यांनी महाजनांना उचललं आणि चीफ गेस्ट म्हणून तो सोडून घेऊन महाजन त्यांना सांगतायत, अहो थांबा थांबा, ते आलेले मागे आहेत. पण तो काही ऐकायला तयार नव्हता. त्यांनी त्याला घेऊन पुढे नेऊन बसवलाच. पण अशा पण गमती जमती होतात काही. एक तुला सांगतो, कर्वेनगरचा जेव्हा मी प्रेसिडेंट होतो, पण जो माणसात येतो तो चांगलं ऐकल्यानंतर येत असतो, चांगलं बघितल्यानंतर येत असतो. मला एक प्रसंग चांगला आठवतोय. कर्वेनगरचा मी प्रेसिडेंट असताना माणिक वर्मांना पहिला लता मंगेशकर पुरस्कार मिळाला. तेव्हा आम्ही असं ठरवलं की त्यांचा सत्कार आपण करायचा आणि पुलंच्याकडे जायचं. तुम्ही नव्हतात तेव्हा रोट. तर आम्ही पुलंच्याकडे गेल्यानंतर ते सुनीताबाई एक फार मोठा जगात तिथं होता. त्यांनी सांगितलं, पुलंची तब्येत, भाईंची तब्येत बरी नाहीये, त्यामुळे ते येणार नाहीत, तुम्ही भलत्या फंदात पडू नका. तर आमच्याबरोबर सुहास तांबे म्हणून एक इब्लिस मेंबर होता कर्वेनगरचा. तो मुद्दाम जोरात म्हटला की आपण माणिकताई म्हटले की भाई आले तर मी येते वगैरे, असं जोरात म्हटल्यावरती त्या पुलांना आतमध्ये ऐकू गेलं आणि काय माणिक माणिक म्हणून ते बाहेर आले. आणि मग ते त्यांनी ॲग्री केलं की मी येतो कार्यक्रमाला. कार्यक्रम ठरला आणि त्यावेळेस एक रोटरीची पद्धत होती की तुमच्या प्रेसिडेंटकडे तुम्ही मागच्या वेळेस आला नसाल तर एक मेकअपचं कार्ड दिलं जायचं. दुसऱ्या क्लबमध्ये तुम्ही गेलात तर कार्ड सिन्सिअरली मिळायचं. तर आमचा चार्टर्ड प्रेसिडेंट अरविंद गांगुली, त्यांनी बाई माझ्या शेजारी उभे असताना मला ते कार्ड आणून दिलं, रवी हे माझं मेकअपचं कार्ड. त्या पुलांनी बघितलं, अरे म्हणले तुझ्याकडे मेकअपचे पण सिस्टीम आहे का. आणि मग त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी असं नमूद केलं की बायकांचा मेकअप मला माहिती असतो, पुरुषांचा मेकअप मला रोटरीच्या समारंभाला आल्यानंतर कळला. आणि म्हटलं मी पानवाला म्हणून गोष्ट लिहिली होती. हजरजबाईपणा किती असू शकतो माणसाचा. पानवाला म्हणून मी गोष्ट लिहिली होती आणि त्याच्यामध्ये एक शेवटचं वाक्य चाललं होतं की कृष्ण चालले वैकुंठाला राधा विनवी पकडून बाही, कृष्ण चालले वैकुंठाला राधा विनवी पकडून बाही, इथेच आज जाऊन ये रे तिथे कन्हैया तमाखू नये. हे पानाचं महत्व त्यांनी त्या कवितेत दिलं होतं. ते म्हटले मी जर रोटरीत असतो तर मी हे वाक्य बदललं असतं. मी म्हटलं असतं कृष्ण चालले वैकुंठाला राधा विनवी पकडून बाही, इथेच आज जाऊन ये रे तिथे कन्हैया मेकअप नाही. असे प्रसंग, असे वक्ते
ऐकायला मिळाले, बघायला मिळाले, तर आपोआप ते गुण आपल्यात येतात असं म्हणायला हरकत नाही. आणि मी तुझ्याकडे येतो. आपण रोटरी बद्दल आता बोलूया नाही. तुझ्या हॉबीज खूप आहे. ऍडव्हेंचर, पॅशन आहे तुला. फ्लाय, सेल अँड ड्राईव्ह. तर मला याच्याबद्दल थोडस सगळ्यांना कळावं. म्हणजे तू हार्ले डेव्हिडसन किंवा याचं अजून कुठला तरी एक तू ब्रँड अँबॅसेडर पण आहे, असं काहीतरी आहे. थोडं सगळ्यांना जरा डिटेल सांग. तुझा तो वेगळा पैलू लोकांना माहिती पण असेल. मराठी भाषिक बोलताना त्यांनी पॅशन तुझं काय विचारलं. तुम्ही पॅशन बद्दल तुम्हाला काही सांगू शकत नाही, कारण तो स्टेजवर न बोलण्याचा विषय नाही. पॅशन या शब्दाचा अर्थ पण तो एक असा आहे. मी हॉबी बद्दल नक्की बोलू शकतो. हे ड्राईव्ह राईड हिच्या हॉबीज बद्दल मगाचा रवीने सांगितलेला किस्सा थोडासा एक्सटेंड परत करतो. मला ड्राईव्ह करायला फार आवडतं आणि सर्वसाधारणपणे मी ड्रायव्हरला जास्ती पगार जो तो मागे बसला तर देतो आणि 1000 किलोमीटर चालवायची अशी माझी सवय आहे. असं एका डिस्ट्रिक्टला गेलो होतो, एका डिस्ट्रिक्ट गव्हर्नरचं इन्स्टॉलेशन होतं. तो ड्रायव्हर मागे बसला होता. तुझा जो किस्सा होता तसाच. मी पुढे बसलो होतो आणि जसे आम्ही गेलो एका पंचतारांकित हॉटेलमध्ये, सगळे फोटोग्राफर आले, व्हिडिओग्राफर आले वगैरे. त्यांनी ते नेहमी सांगत, त्यांच्या डोक्यात एक फिट कल्पना आहे की गाडीचं मागचं डावीकडचं दार म्हणजे चीफ गेस्ट. तर त्यांनी मागचं डावीचं दार उघडलं, माझ्या ड्रायव्हरचे फोटो काढले, त्याचा व्हिडिओ काढला. मी पुन्हा उतरलो आणि मी वर जाऊन स्टेजवर बसलो आणि ते खालनं मला फोन करत होते की सर तुम्ही कुठे आहात म्हणून. तर रोटरियनची कल्पना त्यांना असं वाटतं की म्हणजे का मला हा विषय मला माहित नाही, म्हणजे असं जे डॉक्टर तुम्ही सुद्धा ही एक कल्पना आहे बरं का. तसंच रोटरी डायरेक्टर तुम्ही सुद्धा, म्हणजे मला कळत नाही, म्हणजे तुम्ही सुद्धा हा काय कल्पना मला हीच कळलेली नाही. आम्ही पण सगळं असंच करतो, म्हणजे आम्ही खातो पितो, आम्हाला पॅशन असतं तुझ्या भाषेत बरं का, सगळं असतं. म्हणजे माणसंच ना शेवटी, मॅमल्स सगळे, त्यामुळे सगळं सगळ्यांना असतं. असं काय नसतं डॉक्टर तुम्ही सुद्धा. तर ह्या कल्पना माझ्याकडे खूप वेळा होत जातात. आणि खरं सांगायचं तर माझं एक आवडीचं वाक्य आहे की द जर्नी इज मोर इम्पॉर्टंट दॅन द डेस्टिनेशन. दुसरं, मला स्वतःला कुठलंही ट्रॅव्हल पॅकेज आवडत नाही. म्हणजे विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू एव्हरीबडी हू गोज विथ ट्रॅव्हल. मी कधी कुठल्या आयुष्य माझ्या आत्तापर्यंतच्या छोट्या तुटपुंज्या जे काय आयुष्य जगलो, मी कधी कुठले ट्रॅव्हल एजंट, कुठलंही केसरी ट्रॅव्हल, विना ट्रॅव्हल हे असलं मी करत नाही. आणि त्याची 2-3 कारणं आहेत माझी. माझ्या सवयी जरा विचित्र आहेत. एखादी जागा आवडली, एखादी गोष्ट आवडली की मी त्याला जास्ती जवळचा चिकटतो. तर कधी आज 1 दिवस आहे, तर 2 दिवस आहे, परवा नाही आवडली निघून जायचं 3ऱ्या दिवशी. आणि प्रत्येक ठिकाणी मी स्वतःच्या गाड्या चालवतो, स्वतःचं जे काय असतं ते बोट चालवतो, काय विमान पण चालवतो, जे काय असेल ते आपण आपलं करायचं. तर मी कोणावर डिपेंडेंट नसतो. माझी बायको दरवेळेस मला खोचकपणे प्रश्न विचारते. आणि हल्ली एक नवीन प्रश्न काढते, ती ठेवणीतला प्रश्न, पुणेरी आहे ती, नवी पेठेतली. तर ती आता नवीन एक प्रश्न असा काढते सगळ्या बायकांसाठी की अरे आता मुली लग्नाच्या झाल्या तरी तुझ्या स्वभावात काहीही बदल झालेला नाही. आता मला कॉम्प्लिमेंट आहे. आता मला हा विषय माहित नाही कॉम्प्लिमेंट आहे की नाही. मी म्हटलं मुली जर लग्नाच्या झाल्या तर मुलींच्या गोष्टी करतील, मला माझ्याच करू देत ना गोष्टी. अजून मुली ज्या गोष्टी करणार आहेत त्याला माझ्यावर का मज्जाव येतोय आता, असा एक मला प्रश्न पडतो. म्हणून हरहुन्नरीपणा आणि वेगवेगळे देश बघणं, लोकांशी जोडणं, गप्पा मारणं, वेगवेगळ्या गोष्टी बघणं हे मला आवडतं. आणि मला कधीही कोणी प्रश्न विचारला की उद्या काय करतोयस त्याचं मला उत्तर नसतं रोटरीच्या मिटिंगचं अपवाद सोडत. तो जेव्हा असं म्हणतोस की मी बाय रोड ट्रॅव्हल करतो, तर ते वेगळी भाषा, मॅप, या सगळ्या अशा गोष्टी ज्या असतात, हाऊ यू मॅनेज? आय एम स्टील समटाइम्स आय बिलीव्ह इन टू द ओल्ड ट्रेडिशनल पॅटर्न्स. म्हणजे नॉर्थ आणि साऊथ ही जी कन्सेप्ट आहे आपली मॅपिंग मधली, पेपर मॅपिंगची कन्सेप्ट आहे ती, किंवा सी कोस्ट लाईन जी असते ती, तर वी हॅव बीन बॉर्न अँड ब्रॉट अप फ्रॉम दॅट लाईन रादर देन मोर ऑन GPS अँड गुगल अँड डाउनलोडिंग मॅप्स. तेही करतो, पण महत्वाची म्हणजे यू शुड नो व्हेअर यू आर गोईंग अँड लिडिंग. आणि असे वेगवेगळे ग्रुप्स आहेत माझे. एक हार्ली ओनर्स ग्रुप म्हणून HOG हॉकचा. मग एकदा आम्ही काश्मीरवरून, श्रीनगरवरून निघालो आणि आम्ही कन्याकुमारीपर्यंत मोटरसायकलवर गेलो.
मग एकदा भूतानला गेलो होतो, मग एकदा मी टर्कीत फिरत होतो, एकदा न्यूझीलंडला मी नॉर्थ टू साऊथ मी आरव्ही घेऊन फिरत होतो, अलास्काला फिरत होतो. सो आय हॅव बीन ट्राईंग टू एक्सप्लोर राऊंड अबाउट 50-60 देश वेगवेगळे, आणि मी माझा फिरत असतो. आणि खूप वेळा असं होतं की तिथे नेटवर्क नसतं, तिथे माणसं नसतात, लँग्वेज प्रॉब्लेम असतात. पूर्वीसारखी आतासारखी जर DPL ॲप्स, गुगल ट्रान्सलेट, हे सगळे त्या काही कन्सेप्ट्स नव्हत्या. नेटवर्क वॉज लिमिटेड एबिलिटी. सो नेटवर्क नाही, फोन नाही, मोबाईल नाही, राहायला जागा नाही, पण आपल्याला कुठेतरी जायचंय आणि तितक्याच आनंदी पद्धतीने राहायचं. मग कधी आज रेल्वे स्टेशनला राहू, कधी तंबूत राहू, झाडाखाली राहू, कधी डोंगरावर राहू, कधी समुद्रावर राहू. अशी मानसिक परिस्थिती तयार करून आणि ती आनंदाने राहून आपण आपला स्वयंपाक करून असं करत करत जी काय एक मजा येते. आणि थोडंसं जिथे जास्ती गर्दी गोंधळ असतो त्याच्यापासून थोडंसं लांब कुठलेही जे काय टुरिझम बेस्ट स्पॉट जे आपण टाकतो गुगलला की व्हॉट इज द बेस्ट प्लेस टू सी इन स्वित्झर्लंड, तर त्याच्यातले जे 4 येतात ते मी नॉर्मली अवॉइड करून टाकतो. मग माझे पुढचे 4 तयार होतात. सो दिस इज द वे आय स्टार्ट माय जर्नी. रवी, मला तुझ्याबद्दल 2च गोष्टी आता सांगायच्या. पहिली गोष्ट म्हणजे जसं यांची डॉक्टर फॅमिली आहे तशी रोटरी फॅमिली. रवी, जयश्री, तिची 2 मुलं. विश्वजित आलाच का रे? विश्वजित, अमेया, दोन्ही सुना, राजेश्वरी, अवनी, सगळे रोटेरी. परवाच यश रोट्रॅक्टर झाला. अरे वा. आणि ह्या 6 जणांनी म्हणजे ते हॅव आय थिंक विथ द एक्सेप्शन ऑफ जयश्री जी रोटरी प्रेसिडेंट नाही झाली, पण सगळ्यांनी प्रेसिडेंट सुद्धा झाले. तर हे म्हणजे आपण आपल्या सगळ्यांचा जर आपण विचार केला, मनातल्या मनात विचार करा आणि मनातल्या मनात घरी काय रिएक्शन येतात ते बघा, बोलायचं नाही जास्त. पण ते तुमच्याकडे कसं काय आहे म्हणजे कल्चर किंवा कसं काय केलं? काय होतं, पहिल्यापासून रोटरीचे जे कार्यक्रम असायचे त्याच्यामध्ये मी जयश्रीला नेहमी इन्व्हॉल्व करायचो की आम्ही जे प्रोजेक्ट्स करतोय त्याच्यामध्ये यायची. त्यामुळे रोटरी म्हणजे बुधवारी किंवा गुरुवारी नवरा घरी आल्यानंतर त्याच्या तोंडावर येणारा वास, ही कल्पना तिला कधी झाली नाही. जरी ते वास आले तरी तिच्या अगोदर काहीतरी चांगले कार्यक्रम होत असतात रोटरीमध्ये याची तिला खात्री होती. आणि तेच त्या मुलांना पण मी शिकवलं होतं की तुम्ही हळूहळू हे शिका. पहिलं जर चांगलं काम करत असाल रोटरीमध्ये आणि एक श्रमसाफल्य म्हणून जर तुम्ही त्या फेलोशिपकडे, जेवणाकडे बघत असाल तर इट्स अ गुड प्रॅक्टिस. आणि हे मुलांनाही सांगितलं, सुनांनाही सांगितलं. सुदैवाने त्यांना पटलं. कधी कधी जयश्रीला पटत नाही, पण वी शुड ॲग्री टू डिसॲग्री. मग ह्याच्यात सगळ्यात तुला तुझा आतला आवाज कधी ऐकायला येतो का? आतला आवाज. तर मगाशी तू प्रश्न विचारलास फिश विषयी, की तू अनेक वेळा असं व्यक्त केलंस की फिश वगैरे, आणि मी जोरात आवाज दिला किंवा तू जयश्रीपर्यंत पोहोचू शकला नाही तुझा आवाज. पण एक लक्षात ठेव की काही मित्र वात्रट घरी येतात, ते आपल्याकडनं काहीतरी वधवून घ्यायचा विचार करत असतात. आणि अशा वेळेस अहो जरा इकडे या असा आतून एक आवाज येतो. अच्छा, मग तुझा स्वयंपाक खोलीतल्या आवाजाबद्दल बोलतोय. मला वाटलं आतला आवाज म्हणजे अंतर्मनाचा आवाज. हो, मला जयश्री माझ्यासाठी असं चाललंय तुमच्या मुलाखत माझीच. त्यावेळेस आपण आतमध्ये जाऊन तो आतला आवाज ऐकतो, नंतर आपलं मतपरिवर्तन आपण घेऊन बाहेर येतो, त्याला मी आतला आवाज मानतो. आणि हे आतले आवाज प्रत्येकाच्या घरात असतात. कोणी मान्य करतात, कोणी करत नाही. खरे मला ह्याच्याकडेच जायला जे प्रश्न संपला का पॉज आहे वाजपेयी सारखा? नाही काय, त्याला पडलाय प्रश्न कसा झाला. मला म्हणजे पूर्णच सर्व समजून घ्यायची सगळ्या लोकांना सुद्धा, बहुतेक बऱ्याचशा जणांना. आणि आय थिंक सगळं फ्रँकली थोडस आम्हाला सांग, तू लोकांना कळू दे. तू आर डायरेक्टर कसा झाला? 1 लाईनर असतात ना, नंतर मग त्याच्यावर पिक्चर होतो, तसं ही 1 लाईन. तू आर डायरेक्टर कसा झाला? तर ते मला थोडं माहितीये, पण जरा त्यातलं तुला जे वाटेल ते लोकांना सांगावंसं वाटलं तर चालेल. नाही तर मी आहे प्रश्न विचार. माझं अजून एक कुटुंब आहे ज्याला मी पुणे स्पोर्ट्स सिटी असं म्हणतो. खूप तरुण वयामध्ये म्हणजे जेव्हा सगळे केस काळे होते तेव्हा मी तो क्लब जॉईन केला.
आणि लोक मला म्हणायची, वाय डिड यू जॉईन द ऑर्गनायझेशन विच इज विदाउट हेअर ऑर ग्रे हेअर. मग या सगळ्या लोकांनी मला सांगितलं, त्यात 25ला होतो. मग सगळे आमचे जे काही फाउंडर मेंबर होते ते म्हणाले, अरे तू प्रेसिडेंट हो क्लबचा. म्हणून 3 वर्षात प्रेसिडेंट झालो. मग प्रेसिडेंट झाल्यानंतर ते मागे लागले, आता तू गव्हर्नर होणार आहेस, गव्हर्नर होणार आहेस, गव्हर्नर होणार आहेस. गव्हर्नर झालो. वयाच्या 36व्या वर्षी जेव्हा माझी मुलगी 1 वर्षाची तेव्हा मी गव्हर्नर झालो. म्हणजे दुसरी मुलगी मला सांगायची. म्हणजे इतकं काही एवढा मी उशिरा नव्हतो. पण मग गव्हर्नर झाल्यानंतर ते आमची लोक काही खोड सोडत नाहीत. मग म्हणायला लागले, तो डायरेक्टर हो, डायरेक्टर हो. मग परत डायरेक्टर झालो. पण थोडक्यात कसं असतं की आपल्या कौटुंबिक तुला जरा थांबू काय? थांबव. तू प्रेसिडेंट असताना तुला पहिली मुलगी झाली, गव्हर्नर तुला असताना माहिती असते. हा ठीक आहे, नाही नुमवितलंय म्हणून म्हटलं. गव्हर्नर असताना दुसरी झाली. मग RI डायरेक्टरच्या वेळेस काय गडबड झाली का? तू नव्हताच पण? नाही झाली ना, पण ती भारतात नाही झाली. तुला जेटलॅग वगैरे येत नाही? नाही, मुली होण्याचा जेटलॅगचा काय संबंध आहे मुगदा? म्हणजे हा तर विषय मला नवीनच कळाला आता आज. समजून सांगेन मी नंतर. तर काय असं दिलं की तुझ्यात ही कॅपॅसिटी आहे, तर आपला एक म्हणजे मुलीचा बद्दल नाही विषय चाललाय आता. हा विषय आता परत मला इकडे ओघाने येतो. मी असंही समजू नका की होणार नाही, आता पण होईल. विषय तो नाही चाललाय, विषय परत मुद्द्यावर येतोय मी, की घरातल्या लोकांनी जर प्रोत्साहन दिलं तर आपल्याला असं वाटतं की आपण वी कॅन अचीव्ह समथिंग. मी डायरेक्टर पण लवकर झालो. मला असं वाटतं मी डायरेक्टर जरा उशिराच झालो खरं सांगायचं. तेव्हा थोडंसं जास्ती कामामध्ये हे होतं, म्हणून एक 4-5 वर्ष मला असं वाटतं मी डायरेक्टर उशिरा झालो. पण ठीक आहे, पुढच्या कारकिर्दीत ते 4-5 वर्ष मी भरून काढीन आता. म्हणजे माझ्या प्रश्नाला उत्तमपणे बदलतील. 1 मिनिट मी सांगू. महेशच्या डायरेक्टरशिपच्या इलेक्शन मध्ये मी त्याच्याबरोबर 1.5 महिना जवळजवळ काम केलंय, आणि ते करोनाच्या काळात केलेलं आहे. करोनाच्या काळात माझ्याकडे डॉक्टर धोत्रे म्हणून एक पास होता, आणि त्याच्याकडे डॉक्टर कोटबागी म्हणून होताच. आणि या डॉक्टर धोत्रे या पासवरती आम्ही पोलिसांना प्रत्येक ठिकाणी तो पास दाखवून आम्ही ठिकठिकाणी गेलोय, आणि रोटरीच्या मित्रांना, तिथल्या पीडीजींना भेटलेलो आहे. माझ्या एक लक्षात गोष्ट अशी आली की संपूर्ण झोन 7 मध्ये जेव्हा आम्ही औरंगाबाद पासून ते पार बेंगलोर आणि विजयदुर्गपर्यंत आम्ही महेश बरोबर गेलो आहे, प्रचंड असे कॉन्टॅक्ट्स हे महेशने निर्माण केले होते. आणि डायरेक्टरशिपची निवडणूक हे कॉन्टॅक्ट्स असल्याशिवाय कधीही जिंकता येत नाही, हे मला त्यावेळेस जाणवलं. आणि ते जे कॉन्टॅक्ट्स मी बघितले, आणि ते कॉन्टॅक्ट्स पर्टिक्युलर ते डायरेक्टरशिप होण्यासाठी म्हणून नव्हते, फार 5-10 वर्षापूर्वी त्यांनी ते निर्माण केले होते. प्रत्येक ठिकाणी जायचा त्यावेळेस महेश हा आपला माणूस आहे असं त्या लोकांना वाटायचं. आणि त्याचं खरं यशाचं गमक त्यांनी निर्माण केलेलं हे फ्रेंड सर्कल होतं झोन 7 मधलं, आणि ते त्याला उपयोगी पडलं. तो का खरं सांगत नाही मला कळत नाही. एकट्या स्पोर्ट्स सिटीला यशाचं धनी करून तुम्ही तुमचे बाकीचे कॉन्टॅक्ट पण सांगायला पाहिजेत, आणि ते मी जवळून बघितले. झालं कसं आहे की तो RID 3131च्या बाहेरचे त्याचे चांगले कॉन्टॅक्ट याबद्दल बोललास. हो, तेव्हाच डायरेक्टर होता. नाही बरं, ठीक आहे. हा विषय तुला कळला का नाही? हो, कळलं. नाही, दुसरा अजून एक महत्वाचा एक पैलू सांगतो हा विषयातला, की आम्ही 4-5 जणांनी, त्याच्यामध्ये शेखर मेहता होते, मी होतो, कमल संघवी होते. तर आमची अशी मिशन होती की 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं. भारत सगळीकडे प्रोग्रेसिव्हली, इकॉनॉमिकली अग्रेसिव्हली सगळीकडे काम करत होता. पण भारत हा 100% लिटरेट देश आहे असं कुठेही UN मध्ये जगामध्ये त्याचं एक नाव असं येत नव्हतं. तर आम्ही 20 वर्षापूर्वी असं ठरवून टाकलं की एक मिशन हातात घ्यायची, की भारताला साक्षर करायचं. आणि वेड्यापिसाचं मिशन असतं. मी कायम सांगितलं, जसं 30-40 वर्षापूर्वी पोलिओचं मिशन घेतलं, तेव्हा असं काही लोकांना वाटलं नाही की रोटरी पोलिओ जगभरात ना काढू शकेल. तसंच आम्ही मिशन केलं की भारताला आपण पोलिओ जसं आपण बाहेर काढतो तसं भारताला साक्षर करायचं. म्हणून आम्ही एक रोटरी इंडिया लिटरसी मिशन नावाची एक ट्रस्ट स्थापन केली. मग त्याच्या मार्गाने खूप वेगवेगळे प्रोग्राम्स काढले. काही रवी बोलला होता. विषय असा झाला की रोटरी इंडिया लिटरसी मिशनच्या माध्यमातून जे आम्ही काम चालू केलं
ते काम तळागाळामध्ये, खेड्याखेड्यामध्ये, प्रत्येक स्टेटमध्ये, गावागावामध्ये हे इलेक्शन झोन, क्लब, डिस्ट्रिक्ट याच्या बियॉन्ड होतं. तर तिथे जायचं, तिथल्या सगळ्या खेडेगावातल्या लोकांना गोळा करायचं, शाळांमध्ये जायचं, प्रायमरी हेल्थ स्कूल्समध्ये जायचं, टीचर्स ट्रेनिंग करायचं, असे असंख्य कार्यक्रम, लिटरसी समिट्स घ्यायच्या, त्याला लोकांना बोलवायचं. असं माझं अनेक वर्ष चाललेलं होतं. आणि या सगळ्या काळामध्ये असं झालं की झोन शफल झाले. हे तुला माहिती आहे की नाही मला माहित नाही. आपला झोन जो होता, म्हणजे आपला जो जिल्हा आहे, पूर्वी 314 होता. 314चा 3130 झाला, 3130चा नंतर 3131 झाला. त्यातले 2 डिस्ट्रिक्ट बायफर्केशन मध्ये मी सहभागी होतो. पण हे सगळे आपले जे झोन्स होते आणि आपले जे डिस्ट्रिक्ट होते ते नॉर्थला जोडलेले होते. म्हणजे जर तुम्हाला निवडून यायचं असेल तर तुम्हाला पूर्ण दिल्ली, चंदीगड, हरियाणा, पंजाब हा बेल्ट होता. आणि जेव्हा मी इलेक्शन लढली त्याच्या आधी बरोबर 6 महिने संपूर्ण रोटरी इंटरनॅशनल झोन शफल केला आणि तो एक्झॅक्टली उलटीकडे गेला. तो कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा असा या साऊथला सगळा गेला, गोवा वगैरे. तर मला हा काहीच फरक पडला नाही, कारण रोटरी इंडिया लिटरसी मिशनच्या माध्यमातून मी काश्मीर टू कन्याकुमारीपर्यंत अनेक वर्ष काम करत होतो. त्या सगळ्या लोकांना मी तिथे माहिती होतो, ते माझे मित्र होते. आणि मला असं वाटतं तुम्ही जर चांगलं काम करत राहिलात तर मला नाही असं वाटत की तुम्हाला मतदानासाठी कोणाकडे भीक मागावी लागते. सो आय थिंक तुझा जो युअर अमेझिंग प्रोफेशनल असाइनमेंटचं सिक्रेट हेच आहे असं माझं मत आहे तुझ्या या बोलण्यावर. तर तू आपल्या बोलण्यामध्ये एक तो नरेंद्र मोदींचा किस्सा काय ते बोलणार ते तुला सांगायला आवडेल. आता आपले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लीडर्स, नुसते प्राईम मिनिस्टर मोदी नाही आहेत. ऍक्च्युली ही इज अ वर्ल्ड लीडर. इफ यू गो टू एनी वर्ल्ड इन टुडे, हे फार पूर्वी असं होतं की 1998 साली पासपोर्ट मी घेऊन गेलो, यू मस्ट बी लॉट ऑफ पीपल मस्ट बी ट्रॅव्हलर्स. तर इंडियन पासपोर्ट जर बघितला कुठल्या इमिग्रेशनच्या इथे तर तो आपण लपवायचो, कारण इट इज टू नॉट बी अ प्राईड. हा जो फेसलिफ्ट झाला मोदींचा हा त्यांच्या कामामुळे झाला. पण सर्वसाधारणपणे अमेरिकन लोकांना अजूनही तो डायजेस्ट होत नाही. आणि इट इज नॉट नेसेसरीली फक्त आत्ता सध्याच्या अमेरिकन प्रेसिडेंटचा. आणि माझी कारकीर्द ज्या ज्या लोकांनी फार जवळून बघितली, कुठली असू दे, प्रेसिडेंटची असू दे, क्लबच्या, आणि नाहीतर डायरेक्टर असू दे रोटरी इंटरनॅशनलच्या, तर ती थोडीशी माझी कारकीर्द ही कॉन्फ्लिक्टिंग असते. माझा क्लब तर 100% ॲग्री करेल माझ्या बोलण्याबद्दल. कारण कॉन्फ्लिक्टिंग याच्याकडे असते की यसमॅन मी कोणाचा होऊ शकत नाही आणि मी होणार पण नाही. एखादं पद नाही मिळालं तरी चालेल, पण यसमॅन नाही होऊ शकत. एक तर तुम्ही मला पटवा, नाही तर मी तुम्हाला पटवतो. 2च गोष्टी होऊ शकतात आणि ते लॉजिकमध्ये व्हायला पाहिजे. तर रोटरी इंटरनॅशनलच्या बोर्डमध्ये RI प्रेसिडेंटला एक अवॉर्ड द्यायची हे असते की जगामधल्या एका माणसाला रोटरी इंटरनॅशनल प्रेसिडेंट रोटरी कन्व्हेन्शनला 50,000 लोकांसमोर स्टेजवर बोलून एक ऑनर करतो फॉर हिज एक्सलंट वर्क. तर 3-4 वर्षापूर्वी असं नाव आलं की मोदीजींचं नाव आलं की मोदीजींना अवॉर्ड द्यायचं. तर काही अमेरिकन लॉबीने त्याच्यावर ऑब्जेक्शन काढलं आणि त्यांनी सांगितलं नाही, मोदीजींच्या अवॉर्डला आमचं ऑब्जेक्शन आहे. मी तिथेच बसलेलो होतो. अशा अनेक किस्से ते. पूर्वी त्याच्या आधी रशियाचा एक विषय झाला होता आमच्याकडे. तर मी उभं राहिलो. मी म्हटलं ऑब्जेक्शन कशामुळे तुमचं? तर त्यामुळे नाही, ही इज ऑल्सो लिस्टेड ॲज अ टेररिस्ट, बरं का. आणि म्हणून त्यांनी काही न्यूयॉर्क टाइम्स आणि काही गोष्टी काढल्या आणि त्यांनी सांगितलं की गोधरा हत्याकांड आणि अजून काही 2-3 गोष्टींमध्ये आणि रिलिजन बेसिसवर की जे रोटरीत चालत नाही हे यांचं नाव आहे. सो ही कॅनॉट बी गिव्हन ॲज दी अवॉर्ड फ्रॉम रोटरी इंटरनॅशनल प्रेसिडेंट्स डेस्क. तर मी म्हटलं ठीक आहे, आपण हा विषय आजचा ॲडजॉर्न करू मिटिंगला आणि आपण लेट अस टॉक अबाउट दिस सब्जेक्ट टुमॉरो. मग त्या रात्री मी 4 वाजेपर्यंत पूर्वीचे ज्या ज्या लोकांना ही अवॉर्ड्स मिळाली त्यातल्या काही अवॉर्ड्सची लिस्ट काढली आणि त्यातनं मी असे 2-3 RIचे अवॉर्डीज जे US प्रेसिडेंट्स होते ते काढले. मग त्यांच्या काही केसेस काढल्या आणि दुसऱ्या दिवशी मी सगळ्यांना सांगितलं की मला तुमचा सगळा विषय मान्य आहे. हे 2 जे अवॉर्ड्स तुम्ही या अमेरिकन प्रेसिडेंट्सला दिलेले आहेत त्यांना पत्र पाठवा आणि त्यांना हे अवॉर्ड्स परत द्यायला सांगा. आणि ही जर अवॉर्ड्स परत आली तर मोदींचं नाव आपण परत मागे घेऊ. दुसऱ्या दिवशी मोदींचं नाव मान्य झालं. म्हणजे उत्खनन करण्याची जी तुझी हातोटी आहे ती तिथे पण कामाला आली. व्हेरी गुड. व्हॉट आर यू लुकिंग ॲट रोटरी इन फ्युचर? पीस.
सो आय थिंक माझ्या ह्याच्यातलं मी काही गोष्टी ज्या प्लॅन केल्या त्याच्यातला पहिला सेक्शन संपला, दुसरा सेक्शन आणि तिसरा पटापटाचा आहे, छोटा छोटासाच आहे. मी तुम्हा लोकांना रॅपिड फायर प्रश्न विचारणार, घाबरून जाऊ नका. मी 2 ऑप्शन देणार आणि त्याच्यातनं तुम्ही सांगायचे. पण हे असं नाहीये की तुम्हाला एक किस्सा सांगतो. आपण जेव्हा एखाद्याच आपली उलट तपासणी चालली असते त्यावेळेला वकील आपल्याला विचारतो ना की काहीतरी प्रश्न विचारतो, आपण काहीतरी सांगायला जातो, तो म्हणतो येस सर नो मध्ये उत्तर द्या. ते आपल्या बऱ्याच वेळेला असं असतं की आपल्याला येस सर नो मध्ये उत्तर देता येत नाही. तसा काही घडलेला किस्सा आहे की त्या बिचारा आरोपी माझ्यासारखा असेल, त्याला म्हणले की तुमची असं बोलू नका, मी आता नाही तेव्हाच आता म्हणजे येस सर नो मध्ये उत्तर द्या. तर त्यांनी सांगितलं वकिलाला की इट इज नॉट पॉसिबल, प्रत्येक प्रश्नाला असं होऊ नाही शकत. हाऊ कॅन इट बी? म्हणलं मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर तुम्ही जर मला दिलं तसं तुम्ही प्रत्येक पुढच्या प्रश्नाला येस और नो मध्ये विचारा. तर म्हणलं तुमच्या शेजारी बरोबरच तुमचा अफेअर थांबले का, हो किंवा नाही सांगा. तर सोडून दिला. असं काही आपल्याकडे होणार नाही. हा प्रश्न तुला होता बरं. माझी शेजारी 90 वर्षाची म्हातारी आहे. पैसे असतात. आणि आणखीन एक लक्षात ठेव सतीश की मुलाखतकाराचं आणि ज्याची मुलाखत घेता त्यांचं एक वैशिष्ट्य होतं की ज्याची मुलाखत घेतली जाते त्यांनी शक्यतो मुलाखत घेणाऱ्याला निरुत्तर करायचं असतं, म्हणजे तो गप्प बसतो. आणि मुलाखतकाराने असे प्रश्न विचारायचे असतात की ज्याची मुलाखत घेतोय त्याची गोची झालेली असते. पण आज तसं काहीच घडलं नाही. तर फास्ट फायर मध्ये काय होतं बघतो. मला दोन दिला होता हे असलं काही करू नका म्हणून, सगळं चव्हाट्यावर लावू नका म्हणून तर मी हळूहळू काय काय विचारत. चलो तुला साधे रॅपिड फायर क्वेश्चन, सोपे सोपे प्रश्न, पेपर फोडलेले नाही. बॉलिवूड और हॉलिवूड? हॉलिवूड. अरे हा तुझा प्रश्न नंतर. पेपर फुटलेला नाही याची प्रचिती आहे. क्रिकेट और फुटबॉल? क्रिकेट. हा माझाच होता ना आता. बरोबर. मर्सिडीज किंवा बीएमडब्ल्यू? बीएमडब्ल्यू. 5 गणी का खडक वाचला? 5 गणी. विश्वजित का अमेय? दोघांची आई. हा ऑप्शन होता, म्हणजे ऑप्शन त्याला त्यावेळेसही नव्हता. हे बघ, ते दोघांचे जे अंश आहेत ते त्या मातृत्वामध्ये दडलेले आहेत, त्यामुळे ते दोघांची आईच मला जास्त आवडते. बर, हे अजून सकाळच्या मीटिंग्स का रात्रीच्या? संध्याकाळचं. पुढचे उत्तर दिले ते अटेंड पार्टी और होस्ट पार्टी? बोथ. मग ते दुसरं जे आहे ते जर आपल्याला कळलं पाहिजे लवकरात लवकर. ते गेस्ट आपण ठरवायचे. नाही, मी तिकडेच लावणार. बर, अगदी शेवटचा प्रश्न आहे त्यातला. जवळचे पिढीजी कोण? आणि ऑप्शन देतोय. हयात होते तोपर्यंत हेमंत गोखले, आणि त्यांच्यानंतर हयात असेपर्यंत काय आहे, एकाचं नाव घ्यायला सांगितलं होतं म्हणून मी दुसऱ्याचं नाव नाही घेतलं, नुसती खून केली. मी ऑप्शन देऊच देत नाही मला. आता काय करायचं आपण? ऑप्शन काय होता? तोच होता. मला माहिती आहे ना, तुमचं माहिती मला. पुढे सर, तुम्हाला सर नाही म्हणायचं. म्हणजे तो पहिलं उत्तर तू दे रे. बॉलिवूड का हॉलिवूड? बॉलिवूड. सॉल्टी का स्वीट? सॉल्टी. माउंटन और सी? 100% सी. पुढचा प्रश्न, स्पोर्ट्स और पॉलिटिक्स? पॉलिटिक्स.
आलं नाही बाहेर. प्लॅनर और स्पॉन्टेनियस? स्पॉन्टेनियस. See, nowadays there is a big bawal about EVM. मी याच्यासाठी तुला एक प्रश्न विचारतो. ऑनलाईन वोटिंग और बॅलेट वोटिंग काय फरक पडत नाही, काशी घालायची घालतात. मलाही अनुभव आहे. TRF ट्रस्टी और RI प्रेसिडेंट? चॉईसच नाही. चॉईसच नाही. बर दोन्ही व्हायचं याचा अर्थ. बर, इथे हा सेगमेंट संपला. नाव वी आर गोइंग टू लास्ट सेगमेंट. या दोघांच्या फ्लॅशबॅक मधल्या काही गोष्टी मी बोलणार आहे. या दोघांमधल्या कॉमन गोष्टी आहेत त्याच्या 3च गोष्टी लिस्ट केल्या खूप आहेत. पहिले, आणि मला हेमंत कशाला मला त्यांना माहीत द्यायचं आता येईल. जयश्री आणि अमिता यांच्याकडे हे दोन्ही माहिती पहिल्यापासून त्यांच्यासाठी. जयश्री आणि अमिता, तुम्ही दोघीही शांत स्वभावाच्या आहात. हे स्टेटमेंट आहे. या दोघांचे डिस्ट्रिक्ट मध्ये किंवा डिस्ट्रिक्टच्या बाहेर जे उद्योग सॉरी जे काम चालतं ते तुम्ही जवळून बघा. मग त्याच्याबद्दल तुम्ही कधी चर्चा करता, तुमचं मत देता, काहीतरी असं काही काही करता, एकेकीने उत्तर द्या. ते खरं म्हणजे आम्ही चर्चा कधीच करत नाही, कारण ती लोक नंतर भेटल्यानंतर आमच्याशी त्यांचा काहीच तसा संबंध नसतो रिगार्डिंग व्हॉट ही इज गोइंग टू. माझा आणि तुझा संबंध तसाच छान राहणार आणि त्याचा काय आहे तो तुम्ही दोघांनी बघून. मग त्याच्यामध्ये तू पडतच नाही, अजिबात नाही. असे कितीतरी ओळखीचे आहेत की जे महेशच्या दुसऱ्या पार्टीतले आहेत, पण ते माझे खूप छान मित्र मैत्रिणी. इट मेक्स नो डिफरन्स. व्हेरी गुड. पण ही तुमची स्ट्रॅटेजी म्हणून नाही. शांत स्वभाव आहे. जयश्री, मी त्यांच्याशी बोलते त्या विषयावर, काय माझं मत मांडते, मला काय आवडलं काय नाही आवडलं हे मी सांगते त्यांना. आणि त्यांनी म्हणजे जर त्यांचं आवडलं नसेल तर मी तसंही सांगते. हा, म्हणजे तू मगाशी जो आकला आवाज म्हणत होता तो तू आहे. अच्छा, बर, ठीक आहे. हा, एवढा एकच प्रश्न होता. हा ना, ते आमच्या तुम्हाला एकच होता. आय एम टॉकिंग अबाउट दीज टू गाईज. पहिली गोष्ट म्हणजे या दोघांच्या मधलं कॉमन एक घटना आहे ती म्हणजे या दोघांनी रोटरी प्रवासामध्ये अनेक अडथळे पार केले. जस्ट नाउ वी सॉ दॅट 4th टाइम लकी रवी. तसंच महेश बद्दल आपण खूप गोष्टी सगळ्यांना माहिती आहे, एस्पेशली अबाउट इलेक्शन, अबाउट व्हॉट एव्हर हॅपनिंग इन RIG 3131. पण यांच्यामधले एक कॉमन फॅक्टर मला सापडला, तो तुमच्याकडे मांडायचा होता मला. म्हणजे कबड्डी खेळतात ना, कबड्डी, तसे हे दोघं बुद्धिबळही चांगलं खेळतात. पण कबड्डी तर त्यामध्ये एक माणूस समोर जातो कबड्डी 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 करत, बरोबर. एक जण कोणतरी त्याचा पट काढतो, बाकीचे येऊन त्याच्यावर पडून त्याला आउट करायचा प्रयत्न करतात. पण हे जम्प मारून ती मधली लाईन जी आहे ना त्याच्यावर हात टेकवण्यात एक्सपर्ट आहे. सो हा या दोघांमधला दुसरा कॉमन भाग. म्हणजे एक पहिली म्हणजे या दोघी शांत आहे, नंतर हा, आणि तिसरा त्याच्या आधी मला म्हणायचं म्हणजे त्याच्यावरनं मी आपले लिहून ठेवले, म्हणजे या दोघांच्या याच्यावरनं की जानी हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं, हमसे जमाना खुद है जमाने से हम, असं यांचं व्यक्तिमत्व. अँड द लास्ट पॉइंट, 31/12/2005 त्याची कॉन्फरन्स महेशची, बरोबर ना? हो. ही इज द फर्स्ट पर्सन ज्यांनी आमच्या क्लबला, रोटरी क्लब पुणे पाषाणला पहिला चान्स दिला. आधी आमची चर्चा झाली होती आणि एक नाटक आम्ही त्याच्या कॉन्फरन्स मध्ये केलं.
जसं तो ऐकत नाही तसं मी पण ऐकत नाही. मी म्हणलं इफ इट इज द मेन अजेंडा ऑफ कॉन्फरन्स देन वी आर गोइंग टू. त्याने लगेच मान्य केलं. त्याच्यानंतर मी दुसऱ्या त्याला म्हणलं की मी काहीतरी लिहीन काही देईन, आपल्याला अजून 8 मिनिट आहेत, काळजी करू नका. वो 70 मिनिट मला 70 दिलेत ना, बरोबर. तर त्याच्याबद्दल मग मी त्यांना वाचून दाखवलं. तो घरी आला होता, आठवत नाही तुला. आणि ते जरा खूपच त्या पिरियड मध्ये खूप हार्श वाटतं. आता हल्ली आपल्याला सवय झाली त्याची. तर मी म्हणलं हे असं करूया का, काही कट करू नको, असं असं कर. वन मोर इम्पॉर्टंट थिंग, या दोघांनाही त्या नाटकात घेतलं होतं. आणि ते दोघं डीजी व्हिजिट करायला जाताना ते स्क्रिप्ट पाठ करायची. ज्या दिवशी ते नाटक आम्ही सादर करणार होतो तेव्हा हा सगळे कार्यक्रम करून मेकअप रूम मध्ये आलो. इन्सिडेंटली याला मी हवालदार गेला होतो आणि ते कपडे बदलले असताना मला म्हणलं माझे डायलॉग बोलून टाक. आणि मी स्क्रिप्ट घेऊन त्याला बोलून दाखवलं आणि एक्सलंट परफॉर्मन्स झाला आमचा तिथे, रादर या दोघांचा. आणि त्या नाटकाचं नाव होतं डीजी व्हायचंय. सो दॅट वॉज द फर्स्ट चान्स विच वी गॉट. कमिंग टू रवी, त्याच्यानंतर आम्हाला आता तुम्ही बघितलं असेल 19-20 त्यावेळेला माणूस त्याची असेंब्ली चालली आहे. तिथे कोण होते आपले चीफ गेस्ट कोण होते, ते डॉक्टर, तुमचे डॉक्टर ठाणे आणि इथले डॉक्टर. बरोबर ना, बरोबर. आणि त्यांनी डायरेक्ट डिक्लेअर करून टाकलं की माझ्या कॉन्फरन्सला सतीश नाटक लिहितोय, तिथे त्यांनी सगळं करून टाकलं. आणि मग आता काय, त्याच्या आधी पुन्हा एकदा सोबतच्या वर्षात डीजी व्हायचे मला पार्ट 2 आम्ही गेलो होतो. त्यामुळे आता सारखं ते नको, काहीतरी पुढे जाऊया. म्हणून त्या वर्षी RI डायरेक्टर व्हायचंय मला असं नाटक केले गेले. सो ही इज ऑल्सो 1%. एक लक्षात घ्या, या टाईपचं तुम्हाला प्रेझेंटेशन तासभराचं कॉन्फरन्स मध्ये द्यायला डेअरिंग लागतं. ऐराचं काम नाही, म्हणजे डीजेचं डेअरिंग म्हणतोय. सो या दोघांनी ते दाखवलं आणि तिथे पण आम्हाला ते करायला मिळालं. महत्वाची गोष्ट, महेश, 3ही नाटकामध्ये महेशने रोल केला. दुसरं, ours is the only club in entire 3131 which has got this chance of presenting in district conference. Only club. And Yes. Good job. तुझा त्यातला तो बाजीराव मस्तानीचा काय डायलॉग होता, तू जरा एक सांग ना. म्हण मला ते आठवते, कारण त्याला ते रोल दिला आणि त्याचे ते झालं. मी हे म्हणणार आहे महेश, कांटा कितना भी छोटा हो तो चुभता है न सत्या. चीते की चाल, बाज की नजर और बाजीराव की तलवार पे कभी संदेह नहीं करते, कभी भी मात कर सकती. डीजे व्हायचंय मला नाटक लिहिलं, पण तेव्हा हा डीजे झालेला होता. RI डायरेक्टर व्हायचंय मला हे नाटक लिहिलं, लगेचच झाला डायरेक्ट. आता RI प्रेसिडेंट व्हायचंय मला, असं नाटक मला घ्यावं लागणार असं मला वाटतं. सो टू एंड, तुझी इच्छा खूप चांगली आहे. मानसिकता पण खूप चांगली आहे. पण असं नेहमी म्हटलं जातं कि हर नजर में एक ख्वाहिश रहती है, हर दिल में एक ख्याल रहता है. मुमकिन नहीं है हर को ताजमहल बनाना, लेकिन हर दिल में मुमताज रहती है. हे तुझ्या मनातच ठेव, कारण RI प्रेसिडेंट व्हायचंय मला हे तुला इन्स्टिट्यूटला करावं लागेल, डिस्ट्रिक्टच्या कॉन्फरन्समध्ये बोलते.
पण मला काय, आय एम ऑल्सो बाउंडलेस. असं काय तुम्हाला, तुम्ही एवढं मला मोटिवेट करा, मी केलं जाईल तिकडे करेन, आणि तेही इंग्लिश मध्ये करेन. सो फ्रेंड्स, बोथ ऑफ देम हॅव ओव्हरकम ऑल द हर्डल्स. त्यांनी आपला मार्ग शोधला, त्याच्यावर त्यांचं यशस्वी मार्गक्रमण चालू आहे. I will end with जिगर मुरादाबादी's शेर. क्या हुस्न ने समझा है, क्या इश्क ने जाना है, हम खाक नशीनों की ठोकर में जाना. Yeah, Can I ask one question? sure. So, Doctor, I want to know, Rotary is a very famous organization. I would say the best organization in the world. What is the status of Rotary in India in comparison to the other continents, particularly Africa and South America? In the Rotary world, India stands one of the first 3 countries in the world. And if you see about the continents, the Asia stands number 1 in the world. And when I say number 1 or number 2, it predominantly states service as the first. The largest service happens of Rotary in India and Asia. The largest membership and the Rotaract strength again in India and Asia. And now we are number 2 in the Rotary Foundation giving, not only taking, again in the world. So that's the entire power station in terms of Indian Rotary is concerned and Asian Rotary is concerned. Thank you very much. सो थँक्यू व्हेरी मच. Sure. आणि तुमच्या दोघांचे स्पेशल आभार. आपण विचारलेल्या, म्हणजे आपण म्हणजे मी स्वतःला आदरार्थी बोललो, तर ते विचारलेल्या प्रश्नांना कुठल्याही इन्व्हिटेशन न ठेवता त्यांनी उत्तरं दिली, त्याबद्दल त्या दोघांचे आभार. तुम्ही सगळ्यांनी सगळं हे ऐकून घेतलं त्याबद्दल आभार. नॉर्थ क्लबची मी माफी मागतो. 70 मिनिटं 68 मिनिटातच मी संपवलं, तरी मी 1 मिनिट घेणार. आणि मी संपवलो आणि तुम्ही बोलणार, आणि आपण लगेचच नंतर त्या काय म्हणतील आपल्या त्याप्रमाणे करायचे. सो ओव्हर टू महेश टू कन्क्लूड स्टेटमेंट. काय Nothing to conclude, just want to thank Satish Mugdha, one of the very old and affectionate couple in our lives. सतीश जेव्हा मला म्हणाला तेव्हा मला माहिती होतं की ही मुलाखत थोडीशी वात्रटिका पण होणार आहे, थोडंसं चावटपणा पण होणार आहे, आणि मला तो हवा होता म्हणूनच मी इथे आलो होतो. खुर्चीवर बसण्यापेक्षा खाली या स्टेजवर कट्ट्यासारखं बसलो असतं अजून आवडलं असतं. 4ही क्लब्स एकत्र तुम्ही आलात. कर्वेनगरचं फार पूर्वीचं एक उदाहरण सांगतो. 1990 सालामध्ये मी माझा पहिला GSEचा मेंबर म्हणून ऍप्लिकेशन कर्वेनगरमधनं भरला होता, आणि त्यावेळेस कर्वेनगरने मला ट्रेन केलं होतं. नॉर्थचा विषय असा होता की सतीश कौशिक आणि हेमंत गोखले या दोघांचं रोटरीचं नॉलेज आणि डिसिप्लिन जे नॉर्थचं होतं ते मी शिकलेलो होतो. पाषाणनी कसा ग्लास खाली ठेवू नये याचं जे काय मला शिक्षण दिलं होतं ते तुम्हाला थोड्या वेळाने बघायला पण मिळू शकेल. पण एक रोटरी फेलोशिपवर जगत असतो. रोटरी प्रोटोकॉल MOPवर नाही चालत कधी आयुष्यात. मी उचलून फोन करायचा आणि म्हणायचं सत्या चल हे काम कर, असा एक हक्क जो डेव्हलप होतो फेलोशिपमध्ये, मला वाटतं त्याच्यात पाषाणचा कोणीही हात धरू शकत नाही. आणि म्हणून मी तुमच्या प्रेमासाठी म्हणून मुद्दाम इथे आलो होतो. स्पोर्ट्स सिटी बद्दल मगाशीच मी सांगितलं, आणि महत्वाचं इथे येऊन फार काय कौतुक गायचं नव्हतं, काही सांगायचं नव्हतं, एवढंच सांगायचं होतं की सगळं तुमच्या सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद हे कायम असतं, असंच राहू द्या. DG व्हायचंय मला, डायरेक्टर व्हायचंय मला, प्रेसिडेंट व्हायचंय मला, ते सगळं होईन मी, पण मैत्री आहे अशीच चांगली जपा. आणि जाताना फक्त शेवटचं एक चांगलं माझं नेहमीचं आवडीचं वाक्य सांगतो की गंजल्या उठास माझ्या धार वज्राची मिळू दे, आणि मातीत अनमोल माझा घाम कष्टाने गळू दे. नमस्कार. मी हाताला हात लावलाय असं समजतो, आणि लेटेस्ट कंटिन्यू.